जर याच्या पुढे हेच सुपर ओव्हर 2 आघाडीचे बॅटर. तिसऱ्या बॅटरचं देखील नाव सांगायचं आहे संघनायक. कुमावत ब्रदर्स या संघाचे आपण पाहिलं तर 3 बॅट्समन सतीश, चला क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्या. जे शेवटचे गोलंदाज होते ते गोलंदाजी करू शकणार नाही, अन्यथा अतिरिक्त 10 खेळाडू. जल्द से जल्द फील्ड सजाइए. सुपर ओवर का सामना आप देख रहे हैं. सुपर ओवर नंबर 1. अरे ये क्या हुआ? सुपर ओवर को शुरुआत गेंदबाजी मार्ग पर अंबर लवकर चालू करून घ्या. जल्दी से चालू करके लो मैच. खुद कैप्टन वहां पे गेंदबाजी मार्ग पर. एक मिनट रुक. स्ट्राइक पे कौन है? ढवकुरे शैलीचे फलंदाज इथे मात्र बॅटिंग करताना स्ट्रायकर वरती पाहतोय. तसंच नॉन स्ट्रायकर सेंडला एक मिनिट देवाराम यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक सुपर ओव्हरचा पहिला बॉल गुलंदाजी मार्कवर संघाचे संघनायक. पहली गेंद पे देखेंगे इस बार स्वीप शॉट खेलने का प्रयास असफल और गेंद गई कीपर के हाथ के और 2 रन दौड़ के लिए. बैट हलकीशी एज लागली होती तिथे, मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावला. 2 धावा मिळतील. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर संघाचे संघनायक मंगेश. पुढचा बॉल आपण पाहूयात. सतीश यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. आघाडीचे बॅटर होते. पुढचा बॉल फुलटॉस. इथे चेंडू बॅटची टॉपेज घेऊन फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ झालाय. इथे मात्र झेल निसटलाय आणि 2 धावा पण पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 4 धावा. सुपर ओव्हरचं षटक आहे. या सीझन मधील पहिली सुपर ओव्हरची मॅच ही आपण मैदानामध्ये पाहतोय. कुमावत वॉरियर्स वर्सेस कुमावत ब्रदर्स ही मॅच पाहतोय. ढवकुरे शैलीचे फलंदाज. इथे जीवदान मिळालंय. जीवदानाचा पूर्णपूर वापर. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम. चौकार 4 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय. फुलटॉस चेंडू होता. हलक्या तरी चेंडूला दिशा दाखवण्याचं काम इथं मात्र बॅट्समनने केलंय आणि चेंडू सरळ 4 धाब्यांसाठी पाठवलाय. 3 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील चेंडू बॅटची कडा घेतोय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ झालाय. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या
सुपर ओव्हर मध्ये दुहेरी अंकात प्रवेश घेते. धावसंख्या होते ती 10 धावा 4 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू तिथे मात्र हाताळलाय. डॉट बॉल. अगली गेंद हम देखेंगे सुपर ओवर की पहले इनिंग में की लास्ट गेंद. इस बार फुल टॉस. डीप में फील्डर फील्ड करेंगे. अपर कैच छूटता हुआ और 2 रन दौड़ के लिए. 12 रन हुआ है. सुपर ओवर की समाप्ति है. 13 रनों की जरूरत यहाँ पर कुमावत वॉरियर्स ये टीम के लिए होगी. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण कुमावत वॉरियर्स लवकर बाहेर या आणि बॅट्समॅन पाठवा. जल्द से जल्द फील्ड सजाइए. कुमावत वॉरियर्स कुमार ब्रदर्स जल्द से जल्द लवकर आतमध्ये या ग्राउंड मध्ये. आप जल्दी से अंदर आ जाओ. ग्राउंड में फील्ड लगा लो. और 2 मैच खेलने हैं. टाइम नहीं है. जल्द से जल्द फील्ड सजाना है. कुमावत ब्रदर्स आ जाइए जल्दी आप. कुमावत ब्रदर्स कुमार बरोबर जल्दी से जल्दी फील्ड सजाना है. कुमावत ब्रदर्स अरे काय बोलायचं यार. 2 रन की पेनल्टी दी जाएगी. जल्द से जल्द मैदान में आना है. एकच करून जा. चलिए जल्द से जल्द फील्ड सजाइए. अंपायर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायला लावा. चलिए कुमावत वॉरियर्स दोनों अपने बैटर कुमावत ब्रदर्स बार बार बोलने के बाद भी आप जल्दी नहीं आ रहे ग्राउंड पे. चला दोन्ही आघाडीचे बॅटर लवकरात लवकर और पाठवायचे. बैट्समैन भेजो. दोनों बैट्समैन जल्द से जल्द मैदान के अंदर जाने गए. उसको माइक दो मत कोई. कुमावत क्या हुआ. चला पुढचा सुपर ओव्हरचा सामना इथे आपण पाहतोय. फार मॅच ही लांबलेली पाहायला मिळते. अंपायर 1 मिनिट फील्डिंग लावून घ्या लवकर. ए यार नाम बताओ ना. स्ट्राइक पे कौन है. दोन आघाडीचे बॅटर मैदानामध्ये आले. सुनील आणि रमेश. 13 धावांचा पाठलाग इथे मात्र सुपर ओव्हरच्या षटकामध्ये करण्याची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आघाडीचे बॅटर होते. आता तेच षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज सतीश. 6 गेंदों में 13 रनों की जरूरत. 6 गेंदे 13 रन. सुपर ओव्हर की मॅच. सुपर ओव्हर का सामना. अंपायर 2 मिनिटं थांबा. कॅमेरामॅन लवकर या. चला लेट्स प्ले. सुपर ओव्हरला सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. या सुपर ओव्हरला सुरुवात. सुपर ओव्हर मधील दुसरा डाव. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 गेंदे 13 रन. पहिली गेंद. पहिला बॉल. यावेळचा चेंडू कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. काय फटका तिथे मात्र सजवलाय. अलॉंग दी कार्पेट कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकच्या अगदी मधोमध चेंडू जाईल सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. चांगली सुरुवात इथे मात्र केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. अजून देखील 5 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 5 बॉल 9 धावा. पुढचा बॉल यावेळेला देखील लॉफ्ट केलाय.
वाईट लॉंग ऑनच्या तिथे चेंडू मार्गस्थ झाला. एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव तिथे मात्र जेमतेम पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 6 धाव संख्या झाली. 4 चेंडूंमध्ये अजून देखील 7 धावांची गरज. 4 बॉल 7. पुढचा बॉल. 4 चेंडू 7 धावा. सुनीलला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके त्याला पाहायला मिळाले. यावेळेला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणी जातोय तो षटकार. 6 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय. स्लॉट मध्ये होता आणि समोरच्या दिशेने पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. षटकार. 6 धावा. 3 चेंडूंमध्ये 1 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा लागत होते. त्यावर आपण पाहिलं तर सुनीलच्या बॅटमधनं एक मोठा फटका आणि समीकरण 3 चेंडू 1 धावा. पुढचा बॉल आपण पाहूया. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू. इथं मात्र मॅच फिनिश. सामना संपलाय. कुमावत वॉरियर्स हा संघ इथं मात्र या अटीतटीच्या सामन्यामध्ये विजय नोंदवताना पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. पुढची टीम जल्द से जल्द फील्ड सजाइए. मंगेश और सुरेश भाई दोनों इधर आ जाओ. मंगेश भाई और सुरेश भाई थोड़ा जल्दी आओ. मंगेश सर आणि शंकर सर. मंगेश भाई और सूरज भाई आपको इधर बुला रहे हैं एम्पायर साहब. सूरज मंगेश सर. भाई. सूरज सर कैप्टन. सूरज भाई आपको इधर सूरज बुला सर, रहे हैं सूरज दोनों को. सूरज भाई. सूरज सर. मंगेश भाई सूरज भाई. शंकर सर.